हे कुठलंही महाबळेश्वर मंदिर नाही, हे आहे आपल्या कोल्हापुरातील सातेरी महादेव मंदिर. जायचा प्लॅन ठरलेला 11 वाजता, बाहेर पडायला आम्हाला वाजली आणि त्यात आम्ही एका गाडीवर टिबल, त्यात आमच्याकडे लायसन नाही. सगळी आठवण इकडे जातात तुम्हाला असलं वातावरण बघायला मिळते. शेवट चारी भोवतीन डोंगर आणि सगळे हिरवळ. आम्ही पोहोचलो सातेरीवर आणि कोल्हापूर पासून फक्त 25 किलोमीटरच्या अंतरावर हे तुम्हाला अंतर पडते. इथे तुम्हाला दर रविवारी आणि सोमवारी महाप्रसाद मिळतोय. त्याचा लाभ तुम्ही गेलात तर नक्की या. सातेरी मंदिरावरती मी पहिल्यांदा चालतो म्हणलं देवासाठी पावती तर आता करावं लागते. तर आम्ही निघालो डायरेक्ट स्वर्गाच्या वाटेला, कारण हे महादेव मंदिर स्वर्गापेक्षा पण काही कमी नाही. हे मंदिर तुम्हाला पूर्णपणे पांढऱ्या रंगामध्ये बघायला मिळते. आणि आज इथे यायचं कारण होतं म्हणजे माझा वाढदिवस. कारण इथलं वातावरण एवढं सुंदर आहे, तुम्हाला इथं आल्याशिवाय कळणारच नाही. डोंगराच्या चारी भोवती सर्व हिरवागार निसर्ग आणि डोंगराच्या मध्ये बरोबर महादेवाचं मंदिर. बोला हर हर महादेव. थोड्या वेळ बसून निसर्गाचा थोडा स्वाद घेतला आणि मामांना टाटा बाय बाय करून आम्ही निघालो खाली. आणि खाली जाताना तुम्हाला हे मंदिर बघायला मिळेल. आणि हे मंदिर आहे सातेरी देवीचं. तिथं येताना शिवराज म्हटलं खायला त्या कोल्हापूरची मिसळ. त्यात रात्री सगळी मित्रमंडळ आलेली माझा वाढदिवस करायला. आणि आल्याबद्दल सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. सातेरीच्या महादेव मंदिराचा सिनेमॅटिक व्हिडिओ मी अपलोड केला आहे, जाऊन चेक करा. व्हिडिओ आवडतो लाईक कमेंट शेअर आणि फॉलो करा. चला आता थांबायचं नाही.